स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज बघणार आहोत आपण इट हॅज बीनचा उपयोग करून वाक्य कशी बनवतात। तू बोलून 15 मिनिटे झाली आहेत, त्याला आजारी पडून आठवडा झाला आहे, अशा प्रकारची मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची। जे एखादी गोष्ट करून झाली आहे हे जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण ते कशा प्रकारे सांगू शकतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, पहिलं वाक्य आहे तू बोलून 15 मिनिटे झाली आहेत। तू बोलून 15 मिनिटे झाली आहेत। त्यासाठी इट हॅज बीन 15 मिनिट्स टू यू स्पीकिंग। इट हॅज बीन 15 मिनिट्स टू यू स्पीकिंग। त्याला आजारी पडून आठवडा झाला आहे। त्याला आजारी पडून आठवडा झाला आहे। It has been a week since he fell ill. ill म्हणजे आजारी पडणे। It has been a week since he fell ill. he म्हणजे त्याला। खूप वेळ झाला आहे, काम पूर्ण झाले आहे, म्हणजे काम करून खूप वेळ झाला आहे। It has been a long time since the work was completed. It has been a long time since the work was completed. 2 तास झाले आहेत, तो वाट पाहत आहे। 2 तास झाले तो वाट पाहत आहे। It has been 2 hours since he has been waiting. It has been 2 hours since he has been waiting. 5 वर्ष झाली आहेत आम्ही इथे राहतोय। 5 वर्ष झाली आहेत आम्ही इथे राहतोय। It has been 5 years since we have been living here. It has been 5 years since we have been living here. खूप उशीर झाला आहे। खूप उशीर झाला आहे हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल। 3 दिवस झाले आहेत पाऊस पडतोय। 3 दिवस झाले आहेत पाऊस पडतोय। It has been raining for 3 days. It has been raining for 3 days. जेवून 2 तास झाले। It has been 2 hours to you eating. It has been 2 hours to you eating. आम्हाला कंपनीत रुजू होऊन 5 वर्ष झाली आहेत। आम्हाला कंपनीत रुजू होऊन 5 वर्ष झाली आहेत। It has been 5 years to us joining the company. It has been 5 years to us joining the company. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे ॲडव्हान्स स्ट्रक्चरमधले वाक्यांचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघा।